नमस्कार सर्वांना. हे बघा आज आमचा वाडा गावाला निघालाय. तर चालली सगळी तयारी. आता बिराडे गोड्या घेऊन जायचे. आज दादांचं चाललंय तिकडं वाघर गोळा करून घ्यायची. वाघर पाण्यातनं स्वच्छ धुवून आणली आणि तसं आता गावामध्ये ठेवायची शेतकऱ्याच्या घरी. तर आज ही गावाकडे जायची तयारी. आज आम्ही गावाकडची वाट धरतोय परतीची. तर कोकणामध्ये इकडं आम्ही 7 महिने काढलं, जवळजवळ 200 दिवस काढलं आणि आता निघालोय गावी. खरं तर आता गावाकडे जायचं म्हणलं ऊन वारा पाऊस थंडी या सगळ्या जाळा सोसत आपल्याला गावाला पोचायचंय. तर आता गावाला जायला एक महिना सव्वा महिना आम्हाला लागतो दरवर्षी. तर आता वाघर आम्ही काय देणार नाही वाटचालीला. इकडं वाघर द्यायला लागते. तर मग आता पुढल्या वर्षी आपल्याला वाघर राहील लागते. त्यासाठी मग हे वाघर आता स्वच्छ धुवून घरामध्ये ठेवायची. तर आजपासून आमचं खडतर प्रवास चालू होतोय. आणि किसनचा वाडा 2 दिवसांनी यायचा तिकून. आणि मग मिळून वाडा घाटाकडे जाणार. मग दादा चालली का तयारी? मग बाणाय वाडा आता वाडा उरकाच आहे का? वाड्याचं उरका उरकी चालली सकाळ ना. मामांचं चालू हे गज बांध कुठं गज धुवून धावून मामांनी मस्त असं बांधून ठेवलं. वाघरा गोळा करून भरायच्या बोतात आणि शेतकऱ्याच्या घरी नेऊन ठेवायच्या एखाद्या. असं केलं एक जीव म्हणलं उंदरामुळे वर बांधायचं टांगून. उंदराची पण इकडे असते. हा ना, मग हे आता समजा दुसरं काय पाडलं तरी चालू, पण हे नाही पाडलं पाहिजे. हे लय माग आहे, काय सोपं माग नाही. आणि आपलं माग पण आता येते पुढल्या वर्षाला जास्त म्हणजे आले हा आता हे गाजाला काय होतं, तांबून बोरा लागायचं नाही. पावसाने भिजलं चिमलं म्हणून एका ठिकाणी नेऊन ठेवायचं आपल्या घरात. जोडीत वर्षाला पोर ठेवा म्हणल्या तिथे बाबा. बरंच जड आहे. तुम्ही घेता नाही? हा गज उचलते का तुम्हाला? हा उचलतो. उचला. 5 किलो बोजे आहे गदा. 20 गज आहे 16 मिनिट. पुढच्या वर्षासाठी हा ना. दरवर्षी आपण त्या गावात होतो तिकडे बेड्यावर. यंदा ह्या गावात होतो कारण यंदा वाडा त्या गावापाशी आलाय. हा ना, इथून निघालाय. हा जोड्या लय जोड ना. तर मी आलो की मग मी राहणार होतो तोवर. हे लवकर आता मला बी लय पसारा पडलाय. हा जा जा जा, ती काढू आपण, ठेवती बांधून. सागर पळत आला मग थंडा भेटला ना सागरला. भेटला वय. मग तो असा बोजा ठेवला. हा, आणि हे बी वर बांधायला लागेल. आता 4 महिने बी आज नाही. आता मेंढर गेली उठून. आता चाललंय आमचं आता आवरायचं. जाळी बिळी भरून काय बोजा ठेवायचा ते ठेवला, घ्यायचा ते घेतला. आता गुढी आवळून घेतोय. माझ्यासोबत पृथ्वीराज आणि मयूर आहे 2 जण. आणि निघालोय आम्ही मेंढर घेऊन. तर दादा ती यायची ते मागून. आता ऊन तर लय लागते. त्यांना म्हणलं जरा टोप्या पाण्यात बुडवा आणि मग जरा बरं वाटेल. मग पोरांनो बुडवलं का टोप्या पाण्यात. मग पृथ्वीराज मेंढक झालते गडी 2 जण. आता का वाडा मिळत तोपर्यंत आता ह्यांना दोघाला घेऊन मला मेंढर 2 दिवस मजल पास करायला लागल. आता 1-2 मजले आम्ही जाऊ पुढं. आजी पहिली मजल आहे आपली. जाऊ जांभळ खायला पळाली. आणि मग तिथून पुढं तो वाडा मिळेल किसनचा. आणि मग वाडा मिळून जाईल घाटाकडं. मग मेंढर मिळल्याच्या नंतर ती मेंढर हे मेंढर एकत्र करायची. आता आपलं जे पूर्वजण आहेत ह्या परिसरामध्ये त्यांचं निधन झाले. तर त्यांना आदरांजली म्हणून जाता जाता आपल्या मिठीची दुधाची दार पिळायची. होय का?
काय खाताय पोरांनो? बिस्किट ना त्यांना लागते खायला. अशी चार मिनिट राहता संध्याकाळपर्यंत आम्हाला पोचवायला लागतात तळावर, मागच्या मजलीनं पुढच्या मजलीला. कटाळ्यावर पोरांना चालू हा आहे तर माग पासारी कसं आहे माग कुठं राहिलेलं सांगते ते किंवा मग मागची कुठं हाणते ते पासार 2 दिवस आणि मग 2 दिवसांनी ती मेंढर मिळतील तिकडला वाडा आणि मग किसन अर्चना असल्यावर मग नाही पुरं बिराडालाच राहतील, बिराडा बरेच जातील. आज या काही त्यांना वाटतं काय बांधलं आता ह्या अशी घालायला लागणार आहे तसे सतनगत घरात येत आहे. आहे का मापात? हा हो र आडको काठी हो मामा कोकऱ्यावर ताण नाही. हा हा अडका वाटत. पोरांनो काय काय करताय? कडलच करा आंघोळ आहे पोरांनो. उव्वा. इथं तळ्यावर आलोय पाण्यावर आम्ही. पोरं म्हणजे जरा गार होतो आम्ही आंघोळ करतो. कडलच करा आत नका जावं जास्त. उव्वा. नाही ना काय करू. चला आता निघा बाद झालं चला जायचं आपल्याला पुढं पोरांनो. सिरगत नाही काय करता थांब रे थांब 4 वाजता दाना घालायला असतात कोंबड्याला 4ला 5ला मेन राहून येतो तर डालग्यात शिरत्यात रोज. सगळं बिराड लादून घेतला आता वडायला. दीपाय माझ्या सोबत मामांचा अगर गाडी येते ना आता जाऊ दे मामा थांबा तुम्ही यायचं येतो चला. या करताय आता अशी वाढत इकडे बांधू ते सडकवून ते काय झालंय का लोखंड येते का अशी वळ गुढी उतरवून तिकडे अशी बिंडीच्यावर पडत आहे बरोबर. आता ते टेम्पो आला का नाही आहे बांध बरोबर तांबडीच्या वर राखून तांबडीच्या वर राखून वारावलं कोपऱ्यावर ह्या कोपऱ्यावर वर आणतील ना चल तांबडीच्या खालाकडून गेलं तर चालेल. ते मांडव आहे ना चला दादा बाबा चला म्हणलं मामा जाऊ का हा पुढच्या वर्षी भेट होईल. दीपा माझ्या माग वडी पण वरला पोळ आहे पोळ एखादा पाय बी जाय टेम्पो तिथे उतारायचे ना येऊन इकडे वाटेल भारी भागतात नाही गेलं का इकडे वळायचं ते मग बितडाच्याकडे नाही खाती वाट. हा आता दीपा मोर उडी ओढती या वड 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 नाही आहे नाही कोंबडीची नाही कायचीच नाही. थांबा बाबा थांबा हा आता ना चालू वाटत नाही आम्हाला सुसत व आमची घोडा वडाची गाय असते इकडे वडाचे बा हा चालू आहे चालू आहे. हा ते आता गावाकडेच निघलो. हा निघाल आता पाहुण्याचा बिराड इकडं तिकडं चाललो बरं आहे ना चला मग. मेंढरा इकडं पुढं आलते चरत चरत तर इथं पूर्तीराजला ना मयूरला भोकऱ्याचं झाड दिसलं
चाललंय त्यांचं बोकरं खायचं. हा किती येतं बोकरं? लय जरा खाली हो तुम्ही बोकरं. हा लय भारी येतं बोकरं. बघून रानमेवाच भेटला. निघाले पोराने मेंढर जांभळं खाली मेंढर आहे चांगली. काय मावट्या पण पडल्या होत्या तर आता निघाल ते मोर. आता मेंढर आले बिराडापाशी. आता आमची एकाला 2 बिराड झाली. आता अशीच ज्याला कुणाला सूप ते लागल त्याचे बिराड म्हणजे मिळत जाणार असं आहे. बाण आहे आता सरपण घेऊन आली. मग बाण आहे पोचला वाडा. नमस्कार हो. पाणी सरपंच चालू आहे. हा चालू आहे ना. बोकरं गावली येता येता. आता एकाला 2 बिराड झाली. यांच्यासाठी आम्हीच काय आणलं मयुरीने? काय दिलं? बोकर धुतल्यात का? नाही चांगल्या झाडाची इथं बोकरं. त्यांचा पण इथं बिराड आहे पलीकडल्या साईडला. आता बाणाने सरपण आणलं. पाणी कुठं भेटलं बाणा? होय चुलीला दगडी आहे ना. पाणी आणलं थोडं, अजून 2 भांडे राहिले तिकडं आणि म्हणलं चुली सगळा एवढा ह्यो बोजा गोड्या घालून इथं पुढच्या तळावर पोचावलाय. कसा गुढी बरी आली का? होय दिली गाडी होती ना. पहिला मजल म्हणले जरा गुढी पण त्रास देतात ना. वाट नसतं माहिती. आड्या करतात बरोबर. आता इथून पुढं स्वयंपाक. सागर कसा काय आला का? दादंबर आला. होय बरं झालं मग. आज नाही गोड्यावर बसला माझा. सागर कसा काय प्रवास झाला आजचा? हा ना चांगला झाला वाटत. आज बाणाची इथं चूल पेटली तर आता उद्या दुसऱ्या गावाला पुढच्या मजलीवर. दादाचं एकदम जुनं जोडीदार गावलं मित्र आणि दादा त्यांच्या चालल्या गप्पा आणि बाणाच्या चालला इकडे मस्त बाकी चुलीवरचा चहा. आताच बाणाने इथं ढेकळा आणून त्याच्यावर चहा बनवला मस्त बाकी. गाडी ठेवली आज बिराड गाव ठेवली ना. काय आता बिराड पडलं तर ती राहणार नाही. हा ना. एक पण नाही आणलं का? नाही आणलं. घेता जे आहे ना तर काय. आता तुम्हाला आणखी एक बोल. बाबा वर धरावं. बाण आता स्वयंपाकाकडे वळली. आता आम्हाला पण मेंढरातलं काम आहे. बारकांनी कुकरी पाजायची, परत दूध काढायचं, गुढी बांधायची. आजपासून वाघराचं काम संपलं. आता वाघरला राजीनामा दिला. वय बा नाही दिला नाही तर काय आता. वाघराने पण 8 महिने काम केलं ना. द्यायच लागत होती. आता नाही वाघर द्यायला. आता बसते मोकळ्या तिकडं. म्हणजे जिथं आपण समजा झाड कोणाचं काय आंब बारकी बारकी झाड राखायला लागायची ते म्हणजे खायचं मेंढर शेरड खायच्या बेने आपली वाघर दिलेली बरी असती. आता पटांगणाने जरा आता जायचा वाडा म्हणजे पटांगणानेच बसत जाणार ना. शेतकऱ्याची वावर पटांगणाने जे असेल ते मग तिकडं म्हणजे शेतकरी जिथं बसवायचं सांगेल तिथंच बसवायचं. हा ना दायट्यावर हा मग राबावर अडचणीतच असायची ना ती वावर. कोणाच्या मळा असायचा, कोणाचे वांगे असायचे, कोणाच्या मिरच्या असायच्या. त्याच्या शेजारी बसले की मग ते मेंढर ठेवणारच नाहीत ना. मग वाघर दररोजच द्यायला लागायचे. कालवण काय केले बाना? कालवण केलंय मटकीच भिजत घातली होती तर त्याला चांगला मोवाडा आले ते मोवाडाची मटकी बनवली. आज म्हणजे आम्ही छोटीशी मजल केली आणि बिचकुले मामाच्या वाड्यामध्ये. आज वाडा आमचा मिळला या
उद्या असंच आता मिळून पुढे जायचं. 2 दिवसांनी तिकडचं बिराड पण आमच्या देऊन मिळणार आणि मग तसाच वाडा घाटाच्या दिशेने जाणार पुढं खालापूर तालुक्यात. तर आता चाललाय स्वयंपाक. वाटणी लोक लय भेटली ना बानाय. हा मग काय निघाला बाई म्हणायची ओळखीची. हा गावातली ना. हो. इकडं पोरांचं चाललंय आता खेळायचं. घेऊन मी बघायची पुढे ठेवली गावाला. हा सांगितलं बिराडात. त्यांची ना आमची मेंढर आता मिळली म्हणायचं. चाललंय कोणाचं मेंढरातलं काम खोडतोड मोडतोड उकरी पाजायची बाकीचे काम असतात. दूध काढायचं. आता पोरांना घेऊन तुम्ही दूध काढा. हा काढतो. आज मिठीचा कसे गावायचे. आज मीडियाचा नाही गावाच्या पराळ मीडियाला पळला. वाघरात लगेच गावायच्या. म्हणजे पूर्वीपासून असं वाड गावाला जाताना मिळून जातात किंवा मग गावाकडून कोकणाला येताना पण एकत्र मिळून येतात असं असतं. हे गेले हजारो वर्षाची परंपरा आहे. कारण एकामेकाला आधार परत माग पुढं एकामेकाचं बघायला भेटतं नाही का बानाय. त्यामुळं असं हे वाड मिळून गावाकडे जातात. कधी पाऊस पडतो नाही पडतो मग कधी मावळात राहायचं किंवा कधी मग पोरांनो अरे गबासा ना. सागर तू जेवला वय पोटभर जेवला का. चला रे जेवाय सगळ्यांनी. कसा काय आजचा प्रवास झाला दादा. प्रवास आजचा आता झाला की 5-6 किलोमीटर झाला. आता उद्या उद्या किती होते तसं काय उद्या 7-8-10 पर्यंत होईल. ऊन पक्क हा ना ऊन लय आता उन्हात चाललोय आम्ही. कोंबड्या आणि कोकऱ्याची लय परिस्थिती. गुढी चांगली पळाली नाटकू नका. हा ना, लांब गेली असते गुढे. वड्याला काय झालं त्यांची गुढी ना आपली गुढी मुळे ते जरा बागाडली. बागाडले. लांब गेलो होतो गुढी आणा. गेली पण नजर पडला ती लवकर जवळ न बिराडाच्या पळाली म्हणून दिसली नाही तर लांब न पळाली असते तर कुणाकडे गेली असते ना कुणाकडे नसते. एवढंच मारायला लागलं असतं वाटत. नवीन गुढी दिसल्यावर तेच करते ना. आता त्यांचं 7 महिने होऊन गेलं. हा गाठ भेट नाही घोड्यांची. घोड्यांची बालिंग्यांच्या मारामारी होणार 2. हो ना कोंबड्यांच्या. मग अशी कोंबड्यांची लय मोठी झोंबी चालली होती. होय गावचा कोंबडा होता. हा पण तेच ना यांच्यात बी असेल ना आता. दादूला दूध प्याचे बाण आहे. देते ना. बसतो आता जेवाय आम्ही. होय लुंग काय गाव ना मला. थांबा जेवल्या बघून देते मी असं बिराडात. मामांची टोपी होईल. ये जेवायला आता. दादूला हापा येत आहे. दादू काय रे काढताय ना. जाळी दिली आता काय दिले पोरं झोपलेत बाकीचे. जेवून झोपली. दीपा सागर पुरतेराज झोपलाय. दादा जरा एक दुधाचा गल्लास मारायचा आहे. गरम होतय मग. तू नाही अरे तू झोपला नाही बाई. तू दिसलाच नाही बा मला खुर्ची बराच लांब आहे ना. गरम होतं. काय गरम. असं वाटतंय पाण्यात जाऊन बसावं कुठंतरी. खरंच सत्य सांगते.